नमस्कार मंडळींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र 2026 संदर्भातील सर्व महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला जवळजवळ सगळीच माहिती मिळणार आहे. ओके, आता ज्येष्ठ नागरिक ओळखपत्राचे नक्की फायदे काय आहेत, ओके, काढायचे कसे ते ओळखपत्र, NCMC कार्डबाबतचा नवीन नियम नक्की काय आहे, तसेच ST बसमधील सवलत, आयकर आणि इतर सरकारी सवलती, तसेच पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज प्रक्रिया. ओके, तसेच कार्ड मिळण्यास नक्की किती दिवस लागतात, ओके, या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत, म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, आता ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र म्हणजे नक्की काय आहे, सर्वप्रथम हे जाणून घेऊया आपण. आता ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र हे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांसाठी राज्य सरकारकडून दिले जाणारे एक महत्त्वाचे अधिकृत ओळखपत्र आहे. या कार्डाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना विविध सरकारी आणि खाजगी योजनांमधील सवलती तसेच अनेक सुविधा मिळतात. ओके, आता जी या कार्डाविषयी नवीन अपडेट आलेली आहे ती म्हणजेच की आता ST बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी आता नॅशनल कॉमन मॉबिलिटी कार्ड म्हणजेच NCMC कार्ड आता आवश्यक करण्यात आलेले आहे. यापूर्वी ही जी अट होती ती 1 ऑगस्ट 2026 पासून लागू होणार होती, मात्र अनेक ज्येष्ठ नागरिकांना वेळेत NCMC कार्ड मिळाले नसल्यामुळे सरकारने अंतिम मुदत आता वाढवलेली आहे. ओके, आता यामध्ये जर आपण बघितलं, ओके, तर आता NCMC कार्डची अंतिम मुदत जी आहे ती 1 सप्टेंबर 2026 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. ओके, आता ST बसमधील प्रवास सवलतीवर जर आपण बघायचं पडलं, ओके, आता इथे तुम्ही बघू शकता. आता प्रवास सवलतीबद्दल थोडंसं जाणून घेऊया आपण. 65 ते 75 वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना ST बस प्रवासात 50% सवलत मिळते, तर 75 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे. मात्र लक्षात ठेवा, तुम्ही NCMC कार्डशिवाय प्रवास केल्यास सवलत मिळणार नाही तुम्हाला आणि पूर्ण बस भाडे तुम्हाला भरावे लागू शकते. म्हणून हे कार्ड तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या मंडळींनो. ओके, आता आयकरातील सवलती जर आपण बघितल्या, ओके, तर आता ज्येष्ठ नागरिकांना आयकरातही महत्त्वाची सवलती मिळतात. 60 ते 79 वर्षे वयोगटासाठी 3 लाखांपर्यंत आयकर सवलत उपलब्ध आहे, तर 80 वर्षांवरील नागरिकांसाठी 5 लाखांपर्यंत आयकर सवलत उपलब्ध आहे. याशिवाय आयकर कायद्याच्या कलम 80 TTB अंतर्गत बँकेच्या ठेवींवरील व्याजावर 50,000 पर्यंत वजावट मिळू शकते. ओके, तसेच इतर सवलती जर आपण बघितल्या तर ज्येष्ठ नागरिकांना आणखीन अनेक सुविधा मिळतात. याबद्दल आता सांगायचं झाले तर पहिली सुविधा म्हणजे बँकेच्या फिक्स डिपॉझिटवर अतिरिक्त 0.5% व्याज मिळते. सरकारी रुग्णालयांमध्ये प्राधान्याचे उपचार मिळतात. रेल्वे प्रवासात सवलत मिळते. महिलांसाठी 58 वर्षानंतर लागू असलेल्या काही सवलती मिळतात. पुरुषांसाठी 60 वर्षानंतर उपलब्ध विशेष सुविधासुद्धा मिळते. ओके, याची जर आपण पात्रता बघितली तर आता अर्जदाराचे जे वय आहे ते किमान 60 वर्षे असणे आवश्यक आहे. ओके, काही राज्यांमध्ये 65 वर्षांची अट लागू असू शकते. तसेच अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे अत्यंत आवश्यक आहे. ओके, आता अर्जासाठी जर कागदपत्रे जर आपण बघितली, कोणकोणती कागदपत्रे लागतील तर इथे मी लिहिलेली आहेत. ओके, आता अर्ज करताना तुम्हाला या कागदपत्रे आवश्यक असणार आहेत. ओळख पुरावा, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा पॅन कार्ड, वयाचा पुरावा, जन्म दाखला, SSC किंवा शाळा सोडल्याचा दाखला, पॅन कार्ड, पत्ता पुरावा जर बघितला तर आधार कार्डाचा पण चालेल, वीज बिल किंवा मालमत्ता कर पावती किंवा भाडे करार. ओके, तसेच तो महाराष्ट्राचा रहिवासी पुरावा असावा, रेशन कार्ड किंवा मागील 3 ते 5 वर्षांची वीज बिले. याशिवाय 2 अलीकडील पासपोर्ट आकाराचे फोटो आवश्यक असतात. महत्त्वाची बाब म्हणजे की मूलभूत ज्येष्ठ नागरिक ओळखपत्रासाठी उत्पन्नाचा दाखला आवश्यक नसतो. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे उत्पन्नाचा दाखला नसला तरी काही हरकत चालणार नाही. ओके, आता उत्पन्नावर आधारित इतर योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास तरच उत्पन्नाचा दाखला तुम्हाला द्यावा लागू शकतो. आता जर आपण बघितलं तर ऑनलाईन अर्ज याचा नक्की कसा करायचा. ओके, तर आता याविषयी जर सांगायचं झालं तर ऑनलाईन अर्जासाठी सर्वप्रथम आपले सरकार पोर्टलवर जा. तुम्ही कोणत्या आपले सरकार पोर्टलवर जा. हा पहिलं काम तुम्हाला करायचे. नंतर प्रोसेस काय करायची, मोबाईल क्रमांक आणि OTPच्या मदतीने तुम्ही तिथे लॉग इन करा. त्यानंतर राजस्व विभाग निवडा. ओके, त्यामध्ये तुम्ही ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र ही सेवा निवडा. सर्व माहिती जी आहे ती तुम्ही काळजीपूर्वक भरा. तिथे आवश्यक कागदपत्रे तुमची तिथे अपलोड करा, जी मी तुम्हाला वर सांगितलेली आहेत, आणि अर्ज जो आहे तुमचा तो सबमिट करा. अर्ज सबमिट झाल्यानंतर मिळणारा अर्ज क्रमांक सुरक्षित ठेवायला विसरू नका तुम्ही. आता जर ऑफलाईन अर्ज प्रक्रिया जर तुम्हाला सांगायची झाली, ओके, तर आता ऑनलाईन अर्ज तुम्हाला
भरता येत नसेल किंवा करणे शक्य नसेल भरायला, ओके, तर तुम्ही तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अर्जसुद्धा करू शकता. तेथे अर्जाचा फॉर्म घ्या, सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रे जोडा, अर्ज जमा करा आणि अर्जाची पावती तुम्ही नक्की घ्या. ओके, तसेच सेतू आणि CSC केंद्रातूनही तुम्ही अर्ज करू शकता. ओके, आता अर्ज करण्याचे खूप जास्त तुमच्याकडे म्हणजे आहेत रस्ते. ओके, कुठूनही तुम्ही अर्ज करू शकता, ऑनलाईन करू शकता, ऑफलाईन करू शकता किंवा सेतू आणि CSC केंद्रातूनही अर्ज करू शकता. तुम्ही सेतू केंद्र किंवा CSC केंद्रातूनही अर्ज करू शकता. या ठिकाणी किरकोळ सेवा शुल्क आकारले जाऊ शकते. ओके, तुमच्याकडून कार्ड मिळण्यासाठी किती वेळ लागतो, तर अर्ज मंजूर झाल्यानंतर बघा साधारण 7 ते 45 दिवसांच्या आत ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र तुमचे उपलब्ध होऊ शकते. काही ठिकाणी हे कार्ड जे आहे ते मोफत दिले जाते, तर काही ठिकाणी 50 ते 200 रुपयापर्यंत सेवा शुल्क आकारले जाऊ शकते. अर्जाची स्थिती आपले सरकार पोर्टलवर अर्ज क्रमांकाद्वारे तपासता येते. ओके, तर आता या सगळ्या मी तुम्हाला अपडेट्स एक एक करून सांगितलेल्या आहेत. तर मित्रमंडळींनो, ही माहिती जी आहे ती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत शेअर नक्की करा आणि अशा सरकारी योजना, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सुविधा आणि महाराष्ट्रातील ताज्या अपडेटसाठी आपल्या या बडी चॅनलला फ्रीमध्ये सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.